आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बॅगेत ठेवून दे. हा, सांभाळून ठेवा. आजी तुमच्या गोळ्या घेतल्यात ना? हो हो घेतल्या, त्याही घेतल्या आणि आता ज्या माझ्या आहेत त्याही मी घेतल्यात. काय आजी तुम्ही? अगं गंमत केली मी तुझी. तसं काही नाहीये. आणि संजीवनी ते जाऊ दे, मला ना तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. बोला ना. तू येतेस का इकडे जरा? पशा पशा पशा, हे बघ म्हातारी चाली सोशल वर्क करायला. अरे खरंच की, म्हणजे मग उद्यापासून आपलं राज्य. हा पशा, आता बायकांना चिमटा काढूया आपण. आजी नीट जा आणि पोहोचल्यावर आम्हाला फोन करा. नक्कीच करते. ना आजी तिथे गेल्यावर आम्हाला विसरू नका. नाही ग, अशी कशी मी विसरेन तुम्हाला? पण मी काय म्हणते, जायलाच हवं का? अगं जुनं खोड आणि म्हातारं माणूस एका जागी राहिलं तर त्रास होतो ग. चला निघते मी. दाद्या काय सुचते का? अरे बाबा, मला काही सुचत नाही आता. त्या म्हातारीच्या गोळ्याच्या आड्यामुळे माझा मेंदू बंद झालाय. मला एक भन्नाट आयडिया सुचली. काय? सांगतो. काय करताय तुम्ही? काय एवढा पसारा केलाय? तुम्ही काय शोधताय सांगा बरं मला. अगं आज सकाळी ना आपण एका कागदावर महत्वाचा हिशोब लिहून ठेवला होता. तो कागद ना माझ्याकडनं कुठे हरवला तेच कळत नाही. तो शोधतो. अहो मग मला सांगायचं ना, एवढा पसारा का केलात? आता सांगतोय ना तुला, शोध ना मग. अहो पण मी म्हणते, एका क्षुल्लक कागदासाठी एवढा सगळा पसारा का केलात? आता तुला विचारायचं का कुठला कागद शुल्लक आणि कुठलं महत्वाचं ते? हा, मी केव्हापासून शोधतोय, नाही मिळत त्याला. मी काय करू आता? हे बघ, सगळा पसारा आवरून ठेव. हा पशा, हा. तुले भारी आयडिया काढली राव. हा मग आज रात्रीपर्यंत तरी त्यांची या कामातून सुटका नाही. बघ, शोधा कागद. हा, जो नाहीच आहे रूम मध्ये, काय या जगात सुद्धा नाहीये. त्या माज आलाय त्यांना. आपल्याला पार जेलापर्यंत घेऊन गेलते. काही फरक पडत नाही. चोरी केली म्हणू द्या, खून केला म्हणू द्या, दरोडा टाकला म्हणू द्या, पण तुझ्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांच्या आज हात पाय तुटणार. अरे दादा, ही तर सुरुवात आहे. म्हातारी येऊस्तोवर त्यांचा बाजारच उठवूया आपण. हा, चांगलं केलं. पण आपण यांना कामाला लावलोय, आपण दिवसभर काय करायचं? पिक्चरला जाऊया. बोला, लय दिवस झाले यांच्या नादात पिक्चर बघितलं. कुठलं बघा? बघूया आता, जास्त गर्दी असेल तो पिक्चर बघूया. आपल्याला काय मनोरंजन करायचं. चल चल.
काय हे? आमच्या खोलीत पसारा झालाय म्हणून मी तुला मदतीला बोलवायला आले होते. तर तुमच्याकडे हेच? काय तुमच्याकडे सुद्धा हेच आहे? हो ग, यांनी सगळा पसारा करून ठेवलाय. कसला तरी कागद शोधत होते. सेम इयर आमचे हे सुद्धा काहीतरी कागद शोधत होते. अगं आज सासूबाईंचा पण उपवास आहे, त्यांना फराळ करून द्यायचा आहे. हो ना, मला पण खूप काम आहे, त्यात हा पसारा घालून ठेवला यांनी. मनीषाताई, हे काय? काय सांगू आता तुला? माहितीये मला, आत्ताच त्यांचं बोलणं ऐकलंय मी. ताई, त्यांना कुठलाही कागद शोधायचा नव्हता, त्यांनी मुद्दाम केलं हे सगळं. काय? वाटलंच मला. नुसता त्रास द्यायला जमतो यांना. आता आजी नाही येत ना, म्हणून यांना असं वाटतं आपल्याला कोण अडवणार आता. माणसांना किती नीच असावं याला सुद्धा मर्यादा असतात ग. यांना कसल्या आल्यात मर्यादा? तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही त्यांना माफ केलंच. ताई सॉरी, मला जुनं काढून तुम्हाला दुखवायचं नव्हतं. पण अहो, त्यांची वृत्ती तशीच आहे, ते लोक तसंच वागणार आहेत. पण अगं, आता हे सगळं तर आम्हालाच आवरावं लागणार ना. ताई थांबा, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण काय करूया, कोणी आहे का? पाणी द्या जरा. अरे कोणी आहे का नाही? पाणी द्या ना, आता मीच जाऊन पाणी घेऊ. बाप काय लाई लाई झाली हो ना. अरे पाणी द्या. हे घ्या पाणी. आता काय माणूस मेल्यावर पाणी देणार आहे काय तुम्ही? हा, पाणी पाणी करू राहिलो केव्हाचा. तुमच्या दोघींचे अवतार असे काय झाले? ते तुम्ही यांना दिलेला कागद सापडत नव्हता. मी सगळीकडे शोधला. कागद तुम्हीच दिला होता ना त्यांना. कोणाला? तुमच्या भावांना. प्रशांत श्रीकांतला? तो कागद शोधता शोधता यांनी सगळा पसारा करून ठेवलाय. तो आवरता आवरता नाकी 9 आले. हा, मी सांगितलं होतं, बरोबर आहे. पण मग सापडला का कागद? नाही ना, सापडतच नव्हता. आणि त्यात हे रागात निघून गेले म्हणून खूप टेन्शन आलं होतं आम्हाला. सगळी रूम उलटी पलटी केल्यावर एकदाचा तो कागद सापडला. सापडला ना, झालं तर मग मला द्या आणून, विषय संपला. नाही 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 नाही, आम्ही असं परस्पर दिला ना तर हे परत चिडतील आमच्यावर. नको नको. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्यांना सांगा कागद सापडलाय. हो. नाहीतर आमचं सँडविच होईल. बर, सांगतो मी. हा, जा तुम्ही.
दोघा दलिंदरांनी अजून काय नवीन घोळ घालून ठेवलाय? कुठं गेले काय माहिती, फोन पण नाही उचलते. तो दिग्दर्शक आहे ना एम दिनेश, तो पण भारी आहे. आणि के सुदीप निर्माता, त्याचे तर लय भारी. बैलांना इकडे ये रे. हे बघा, ते आपले प्रोड्युसर आहेत. चल. काय झालं आप्पा? कुठे उलटले होते रे तुम्ही घरगाड्यांना? फोन काय नाही उचलते? अयो आप्पा, सॉरी सायलेंटर होता. फोन सायलेंट वर ठेवा लागन. अशा कुठल्या ठिकाणी जाऊन बसले होते? याला पिक्चरला गेलो. हा, पिक्चरला गेलो. पिक्चर घाला चुलीत. काय नवीन घोळ घालून ठेवला रे तुम्ही? हा, कसला तो कागद सापडला ना तुमच्या बायकांना? कसला कागद आप्पा? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे तुम्ही कागद आप्पा मारू नका. ते बायकांना त्रास देण्यासाठी हा सगळा घरात राडा घातला होता मी. अरे बाबा, पण ही कागदाची काय भानगड आहे? आपा, रेणुका अचानक आली आणि मला काहीतरी सांगायचं म्हणून तिला मी खोटं सांगितलं. कागद वगैरे काय नाही आप्पा. तसलं काय नाही आप्पा, ते फक्त टाइमपास होता. अरे दलिंद्रराव, पण तो कागद सापडला ना तुमच्या बायकांना. जाऊन बघा काय ते आता. दादा, कसला कागद? आता मला काय माहित कसला कागद. जाता का नाही? आपा जातो. काय भाऊ दिलेत मला पण देवानं, एकाला पण अक्कल नाही. 20 लाख मिळणार आपल्याला. 22 लाख. काय 22 लाख? आपण दिलेलं कागद सापडला का? हो, तोच ना. त्याच्यावर अप्पासाहेबांची सही होती, तुमचं नाव होतं श्रीकांत, आणि पुढे लिहिलं होतं 22 लाख रुपये. तुम्ही अप्पांचे 22 लाख रुपये देणं आहात का? नाही, असं काही देणं नाही. येस, म्हणजे नक्कीच ते तुम्हाला 22 लाख रुपये देणार असतील. हा. नाही, ते 22 लाख कधी देणार? ते 22 लाथा देतील मला. पण रेणुके, तू तुझ्या डोळ्यांनी नीट बघितलं ना? हो, म्हणजे काय? लिहिलं ना त्याच्या 22 लाख. कुठे कागद मग तो? हा काय? दे. अगं बाई, आता तर इथेच ठेवला होता मी. मग तुम्ही येडी का खुळी? 22 लाख रुपयाचा कागद आहे, तो तुला कळत कसं नाही? थांबा. तुम्ही जर तिकडे बघा बरं. तिकडे बघा. कुठं बघू? त्याच्यावर काय लिहिलं नाहीये होतं? का तिकडे? नाही. हे इकडे बघ, हे खुर्चीच्या पलीकडे बघ. थांब. काय जागच्या जागी ठेवता येत नाही का तुला? बाजूला हो तू. कसं सापडणार? हे सगळं उचला आधी, म्हणजे मग सापडेल तुम्हाला. चला पटपट. अहो, इथे नाही, तिथे. रद्दी तिथे होती ना, तिथे ठेवा. व्हेरी गुड. आता ना त्या साड्या उचलूया, म्हणजे त्याच्या खाली असेल बहुतेक कागद कुठेतरी. हा, उचला एक साडी उचला. हा, आहे का? सगळ्या साड्या घ्या. कसा होता तो कागद दिसायला? आता आठवत नाहीये, पण हो, इथेच कुठेतरी होता. मला वाटतं फायलिंग मध्ये असेल. फाईल गोळा करा. घ्या. हा. वा, आता कसं घराला घर पण आलं. आता हे सगळं सामान त्या कपाटात फक्त ठेव. अरे रेणुके, माणसाचा काय जीव घेणार आहे का तू आता? हो, कागद महत्वाचा आहे ना. कागद 22 लाख. हा, भरतो. ठेवा. अगं ए रेणुके,
अरे कसला कागद, कुठे कागद, कुठले 22ला, काय चाललंय तुझं? अरे नसलेला कागद मला शोधायला लावती का तू? हा आता कस? हा म्हणजे कागद नव्हताच. ऐका, कागद नव्हताच हे आम्हाला माहितीच आहे. तुमचं आणि प्रशांत भाऊजींचं बोलणं ऐकलं होतं. आम्हाला त्रास द्यायला निघाला होतात ना? दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात आपणच पडत असतो, लक्षात ठेवा. काय मूर्ख आहेस का तू? होते मी मूर्ख, आता नाहीये. त्यामुळे मला हे समजा सामान आवरायला लागलंय. माझ्यामुळे? माझ्यामुळे नाही, काही तुमच्यामुळे आवरावं लागलं तुम्हाला. मुद्दाम गेलात ना मला त्रास द्यायला. अहो अख्खाच्या तितकी कामं असतात आम्हाला, सगळ्यांचा करतो, तुमचं सुद्धा आवरतो. आम्हाला स्वतःसाठी नाही सगळ्यांना 1 मिनिट सुद्धा मिळत नाही. तुम्ही अख्खा दिवस इकडे लोळत पडलेले असता आणि त्यात तुम्ही हा त्रास देता आम्हाला. का केलं ते मुद्दाम? आता परत असं केलं तर बघा तुम्ही. हे बघा, अशी अद्दल घडवली आहे ना, आता ना चुकून सुद्धा त्रास देणार नाही. आप्पा, सरबत घ्या. प्या आणि डोळे झाकून घ्या. तसंही तुम्ही खूप चांगली डोळे झाक करता. म्हणजे या दोघांनी कसा त्रास दिला बघितलं ना? त्यांना म्हणा पुन्हा असं काही करू नका. केलं तर केलं तर जाता जाता आजींनी मला जे सांगितलंय ते सत्यात उतरवायला मला फार वेळ नाही लागणार. काय सांगून गेली म्हातारी? संजीवनी, या घराची परिस्थिती आणि उद्याचा काही भरोसा नाही, पण तुम्ही कोणालाही घाबरायचं नाही. समजा त्यांनी तुम्हाला उद्या त्रास दिला किंवा माझं काही बरं वाईट करायचा प्रयत्न केला तर मग हे माझे शेअर तुम्ही चौघींमध्ये वाटून घ्या. मग आप्पाच्या हातात काहीच लागणार नाही. 40% विसरायचे, मग पर्याय एकच, आमच्याशी सरळ राहायचं. कितीही राग आला तरी हेच सत्य आहे. आज त्या दोघांनी मुद्दाम पसारा केलाय. आपण त्यांना सांगा की लहान मुलांसारखं वागणं बंद करा. आता आम्हाला फक्त सुखी संसार हवाय, बाकी काही नकोय. पण जर त्रास दिला तर त्या 40%ला कायमचे मुकाल. लक्षात असू द्या. सरबत घ्या, डोकं थंड होईल तुमचं. काय मस्त वास येतोय. टेस्टला दे ना थोडी. परफेक्ट जमलीये भाजी. एवढी मस्त झालीये ना. ताई, आजचा दिवसच परफेक्ट आहे. त्यामुळे फक्त भाजीलाच नाही तर आपल्या जगण्याला सुद्धा चव आलीये. संजीवनी, संजीवनी, काय चालवलंय तुम्ही? मी सांगितलं होतं ना तुम्हाला की घरातलं वातावरण बिघडेल, असं काही वागू नका, काही करू नका. भाऊजी, काय झालंय तुम्हाला? संजीवनीचा या सगळ्यामध्ये काही दोष नाहीये.
आणि ते जे काही केलंय ना ते रेणुका आणि मनीषाने केलंय. त्या दोघं असं वागतील असं वाटत नाही मला. का? त्यांना डोकं नाहीये? आणि तुमचे भाऊ कसे वागतात हे तुम्हाला दिसत नाहीये भाऊजी? वहिनी, ह्या घरात जेव्हा खुनाचा आरोप झाला ना तेव्हाच सगळं लक्षात आलं होतं माझ्या. आणि संजीवनींशी कसं वागायचं कसं बोलायचं हा आमच्या दोघांचा प्रश्न आहे. त्यात बाहेरच्यानी कोणी नाक असलेलं मला अजिबात चालणार नाही. भाऊजी असे नव्हतात तुम्ही. काय झालंय तुम्हाला भाऊजी? संजू अगं काय झालंय यांना? का असे वागतायत भाऊजी? असंच आहे, सगळंच अवघडून बसलंय. बघा ना, आता वटपौर्णिमा आली आणि माझा नवरा माझ्याशी असं वागतोय.